नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे तांदूळ आणि उडदाची डाळ आणि पोह्याचे आप्पे। चला तर बनवूया। आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य 1 गिलास तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी पोहे। हे सर्व मी 6 तास पाण्यामध्ये भिजू घातले। 6 तासानंतर स्वच्छ धुवून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून तांदूळ आणि उडीद डाळ पोहे मिक्स करून घ्यायचे। याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। थोडेसे पोहे टाकायचे। पोह्याने पण आप्याला खूप छान चव येते। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पेस्ट बारीक करून घेतली। 1 टोमॅटो कापून घ्यायचा। 1 टोमॅटो मी अशा जाड फोडी टाकून घेतल्या। 1 कांदा कापून घ्यायचा। कांद्याचे भाग करून घ्यायचे 4। हिरवी मिरची टाकायची 2-3। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तेलात तडका करून घ्यायचा। तेल तापून घेतलं मी। एका वाटीमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हिंग टाकून घेतली आणि या मिश्रणमध्ये टाकून घ्यायची। आपण मिक्सरमध्ये काढलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करायची। याच्यानंतर कांदा, टोमॅटोची पेस्ट टाकायची। खूप टेस्टी लागतात हे आप्पे, खूप लवकर बनतात। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला 2-3 तास असं झाकून ठेवायचं। याच्यामध्ये दही टाकायचं, थोडंसं दही, लिंबू टाकून अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्ध्या तासानंतर याला बनवायला घ्यायचे आप्पे। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। आप्याच्या भांड्या मस्त तापू द्यायचं। आप्याचा भांडा तापल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व आप्याला तेल लावून आप्या बॅटरला तेल लावून घ्यायचं। थोडं थोडं करून तेल टाकायचं सगळ्या भांड्यामध्ये। आप्पे पात्र चांगलं तापू द्यायचं। याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आप्याचं। सर्व बॅटरमध्ये टाकून घेतले मी आप्पे। याला 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं। 2 मिनिटांनंतर वरतून थोडंसं तेल टाकायचं। बघा किती छान सहजच निघतात हे आप्पे, भांड्याला चिटकत नाहीत। असे सर्व आप्पे पलटून घ्यायचे। शेंगदाण्याच्या चटणीसोबत, आमटीसोबत खूप टेस्टी लागतात हे आप्पे। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।